नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत. हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू पंचांगानुसार गुढीपाडवा हा चैत्र शुद्ध प्रतिपदेचा दिवस असून याच दिवशी मराठी नवीन वर्षाची सुरुवात होते. या दिवशी गुढी उभारून नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. सामान्यतः गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो. त्यामुळे या दिवशी कोणताही वेगळा मुहूर्त न पाहताही खरेदी, नवीन व्यवसायाची सुरुवात, घराची खरेदी किंवा इतर शुभ कार्य करण्याची परंपरा आहे. यंदाच्या वर्षी गुढीपाडवा गुरुवार 19 मार्च 2026 रोजी आहे. या दिवशी चैत्र शुद्ध प्रतिपदेचा क्षय असल्याने अमावस्या समाप्तीनंतर म्हणजेच गुरुवारी सकाळी 6:53 नंतर गुढी उभी करावी. आणि चैत्र शुद्ध प्रतिपदा क्षयतिथी असली तरी 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्याने हा दिवस खूप शुभ आहे. त्यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन खरेदी, सोनं, गाडी, जागा, वस्तू खरेदी, व्यवसायाची सुरुवात ही नेहमीप्रमाणे करण्यास हरकत नाही. महाराष्ट्रामध्ये गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सणापासूनच हिंदू नवीन वर्षाची सुरुवात होते. या दिवशी शुभ मुहूर्तावरती सोने खरेदीला विशेष असं महत्त्व असतं. मराठमोळी माणसं या दिवशी घराबाहेर समृद्धीचं प्रतीक असलेली गुढी उभारत असतात. यावेळी खास पारंपरिक पोशाखामध्ये पूजा अर्चा देखील करत गुढी उभारली जाते. असा विश्वास आहे की गुढी उभारल्याने वाईट आत्म्यांना दूर ठेवता येतं आणि तुमच्या जीवनामध्ये नशीब आणि समृद्धी येते. गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्याने या दिवशी आपण खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं. हा दिवस खूप शुभ असल्याने या दिवशी सोनं खरेदी करण्याला खूप महत्त्व आहे. पण ज्यांना सोनं खरेदी करणं शक्य नसेल त्यांनी या शुभ मुहूर्तावरती गुढीपाडव्याच्या दिवशीच म्हणजेच गुरुवारी आलेल्या 19 मार्चच्या दिवशी सोन्या चांदीपेक्षाही मौल्यवान अशी एक वस्तू जी आहे ती खरेदी करून आणायची आहे. ही वस्तू तुम्ही खरेदी करून आणल्याने तुमच्या घरामध्ये पैशाचा ओघ हा वाढेल. आर्थिक समस्या संपूर्णपणे नष्ट होतील. देवी लक्ष्मी जी आहे तर ती घरामध्ये स्थिर स्वरूपामध्ये वास करेल. तर ही वस्तू कोणती आहे, ती वस्तू नेमकी तुम्हाला कुठे ठेवायची आहे, त्या वस्तूवरती तुम्हाला कोणती सेवा करायची आहे, अशी संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझा एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि त्याचबरोबर हाईप बटनलाही प्रेस करा जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. चैत्र महिन्यातील प्रतिपदा तिथीला गुढीपाडव्याचा सण हा साजरा केला जातो. यावर्षी गुढीपाडवा हा गुरुवार दिनांक 19 मार्च 2026 रोजी साजरा केला जाईल. हिंदू पंचांगानुसार चैत्र शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी 19 मार्च 2026 रोजी सकाळी 6:52 सुरू होत असून ती दुसऱ्या दिवशी 20 मार्च रोजी पहाटे 4:52 संपणार आहे. त्यामुळे उदय तिथीनुसार 19 मार्च हा दिवस गुढी उभारण्यासाठी निश्चित करण्यात आला आहे. या दिवशी सकाळी 6:26 सूर्योदय होईल तर दुपारी 12:04 पासून ते 12:53 अभिजित मुहूर्त राहणार आहे. पूजेसाठी हा अत्यंत शुभ मुहूर्त मानला जात आहे. तसेच ब्रह्ममुहूर्त पहाटे 4:51 पासून ते 5:38 असणार आहे. गुढीपाडवा का साजरा केला जातो याबाबत अनेक पौराणिक कथा सांगितल्या जातात. हिंदू धर्मातील पौराणिक कथेनुसार ब्रह्मदेवाने याच दिवशी सृष्टीची निर्मिती केल्याचा समज आहे. त्यामुळे हा सण नवीन वर्षाची सुरुवात म्हणून देखील साजरा केला जातो. हिंदू पंचांगानुसार हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. अजून एका पौराणिक कथेनुसार प्रभू श्रीराम रावणाचा पराभव करून विजय मिळवून अयोध्येमध्ये परतले. त्यांचा विजयानंतर झालेलं स्वागत करण्यासाठी गुढी उभारली जाते अशी देखील एक समजूत आहे. या दिवशी आपल्या घरामध्ये असलेली दरिद्रता, गरिबी घालवण्यासाठी हा काळ अतिशय शुभ मानला जातो. तर आता गुढीपाडव्याच्या दिवशी हा उपाय करण्यासाठी तुम्हाला पहाटे लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर तुमच्या घराची स्वच्छता करायची आहे. घराचं अंगण स्वच्छ करून घ्यायचं आहे. घराची स्वच्छता करून झाल्यानंतर मग तुम्हाला अंघोळ करायची आहे. सगळ्यात आधी आपल्याला आपल्या देवघरातील देवपूजा करायची आहे. देवपूजा केल्यानंतरच तुम्हाला 8च्या आत गुढी उभारायची आहे. घरातील गुढी जी आहे तर ती पारंपरिक पद्धतीने बांबूद्वारे तयार केली जाते. त्यावरती चांदी, तांबे किंवा पितळेचा तांब्या उलटा ठेवला जातो. त्यावरती स्वस्तिक तयार करून केशरी रंगाच्या रेशमी वस्त्राने तसेच लिंबाच्या आणि आंब्याच्या पानांच्या डहाळ्याने
गुढी जी आहे ती सजवली जाते. त्यानंतर घराच्या बाहेर उंचावर ही गुढी जी आहे तर ती लावली जाते. गुढी लावल्यानंतर तिची पूजा केली जाते. घराबाहेर उंचावरती गुढी उभारली जाते. गुढीवरती उलटा करून ठेवलेला तांब्याचा कलश असेल किंवा चांदीचा किंवा पितळेचा कलश असेल, त्या कलशावरती ज्यावेळी सूर्याची कोवळी किरणं पडतात, तर ती ही कोवळी किरणं परावर्तित होऊन आपल्या घरामध्ये येतात. त्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा संचारते. आता हा उपाय जो आहे तो आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी करायचा असतो. तो सकाळी 10च्या आतच तुम्हाला करायचा आहे. अगदी ब्रह्ममुहूर्तावरती सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता. ब्रह्ममुहूर्तावरती केलेली कोणतीही सेवा खूप फलदायी ठरत असते. त्यामुळे ब्रह्ममुहूर्तावरती शक्य झालं तर त्यावेळेस करा किंवा मग तुम्ही सकाळी 10च्या आत हा उपाय करू शकता. सकाळच्या वेळेत आपण ज्यावेळेस घरासमोर गुढी उभारतो त्यावेळेस सूर्याची कोवळी किरणं पडतात. ती कोवळी किरणं त्यावरती ठेवलेला जो कलश असतो त्यामध्ये ही सगळी ऊर्जा सामावली जाते. ज्यावेळेस सूर्यास्तानंतर ती गुढी आपल्या घरामध्ये आपण आणतो, तीच ऊर्जा आपल्या घरामध्ये येत असते. म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तो सकाळी 10च्या आतच करायचा आहे. सांगितल्याप्रमाणे ब्रह्ममुहूर्तावरती केला तर उत्तमच आहे, कारण ब्रह्ममुहूर्तावरती साक्षात परमेश्वराचं वास्तव्य तुमच्या घरामध्ये असतं. आता याच वेळेमध्ये उपाय करण्याचं कारण म्हणजे जे काही शुभयोग तयार होत असतात तर ते देखील या वेळेमध्ये तयार होतात. त्यामुळे जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती म्हणजेच सकाळी उठून उपाय केले, सेवा घरामध्ये केली तर त्याचं शुभफळ जे आहे ते तुम्हाला मिळत असतं. घरामध्ये सकारात्मक परिणाम जाणवतात. त्यामुळे हा उपाय सांगितल्याप्रमाणे सकाळी 10च्या आत तुम्हाला करायचा आहे. आता या उपायासाठी जी काही वस्तू आहे तर ती तुम्हाला आणायची आहे. ती वस्तू म्हणजे कमळाचं बीज आहे. ते कमळाचं बीज जे आहे ते तुम्हाला कुठल्याही फुलाच्या दुकानामध्ये मिळून जाईल. फूल सुकलेलं नाही तर ओलं कमळाचं बीज जे आहे ते आपल्याला आणायचं आहे. ज्यापासून कमळाचं फूल तयार होतं ते बीज जे आहे ते खरेदी करून आणायचं आहे. तर पहा, गुढीपाडव्याच्या दिवशी सोनं चांदी जे आहे तर ते आपण दिवसभरामध्ये कधीही खरेदी करून आणू शकतो. परंतु हे जे बी आहे ते तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी मिळेलच असं नाही. त्यामुळे मग तुम्हाला जर आदल्या दिवशी किंवा एखाद्या फुलवाल्याच्या दुकानामध्ये तुम्ही गेलात, तिथे तुम्हाला हे कमळाचं बी जर मिळालं तर ते तुम्ही अगोदरच्या दिवशी कधी तुम्हाला शक्य होईल त्यावेळेस तुम्ही खरेदी करून आणू शकता. कारण की गुढीपाडव्याच्या दिवशीच आपल्याला त्यावरती सेवा जी आहे तर ती करायची आहे. त्यामुळे गुढीपाडव्याच्या अगोदर तुम्ही हे खरेदी करून आणलं तरी सुद्धा चालेल. त्या दिवशी खरेदी करून आणावं असं काही नाही, तर आपल्या घरातील गुढी उभारल्यानंतरच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. त्यासाठी आपल्याला देवघरासमोर बसून हा उपाय करायचा आहे. सकाळीच आपल्याला देवपूजा आपण केलेली असणार आहे. त्यामुळे देवघरातील दिवा प्रज्वलित असणार. मग आपल्याला धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे. कोणतीही सेवा ही अग्नीच्या साक्षीने आपण करत असतो. आता हा जो दिवा आहे तो प्रज्वलित केलेला आहे, दिवसभर सुरूच राहील याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. कारण की अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी ही सेवा आपण करतोय. त्यामुळे ही जी वस्तू आहे, तर हे जे कमळाचं बीज आपण आणलेलं आहे तर ते दिवसभर देवघरामध्ये आपण ठेवणार आहोत. त्यासाठी देवघरातील दिवा जो आहे तर तो अखंड सुरू असायलाच हवा. त्यानंतर आपल्याला हे जे कमळाचं बी आहे ते घ्यायचं आहे. ते एखाद्या ताम्हणामध्ये ठेवायचं आहे. त्यावरती पाण्याने, पंचामृताने, परत पाण्याने आणि पंचामृत नसेल तर दुधाने अभिषेक घालायचा आहे. त्यानंतर कमळाचं हे जे बी आहे तर ते स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे आणि परत ताम्हणामध्ये किंवा तुम्ही एखादी छोटीशी प्लेट असेल तर ती घेऊ शकता. त्या प्लेटमध्ये तुम्हाला थोडंसं हळदी कुंकू टाकायचं आहे. त्याच्या मदतीने तुम्हाला एक स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे. स्वस्तिक काढल्यानंतर त्यामध्ये मधोमध 4 बिंदू द्यायचे आहेत आणि साईडला 2 उभ्या रेषा काढायच्या आहेत. हे स्वस्तिक हे शुभचिन्ह काढल्यानंतर त्यावरती आपल्याला मुठभर अख्खे तांदूळ म्हणजेच अक्षदा ज्या आहेत त्या टाकायच्या आहेत. हे तांदूळ कुठेही तुटलेले फुटलेले नसावेत किंवा इतर कोणत्याही उपायासाठी वापरलेले तांदूळ नसावेत. चांगले नवीन तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत. आपल्या घरातील धान्यातील मुठभर तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत. मुठभर तांदळावरती आपण जे काही स्वस्तिक काढलेलं आहे त्यावरती हे मुठभर तांदूळ ठेवायचे आहेत. त्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं, कारण तांदूळ कधीही पांढरे ठेवू नयेत. त्यावरती एक पिवळा किंवा लाल रंगाचं कापड तुम्हाला ठेवायचं आहे. अगदी छोटंसं कापड ठेवलं तरी सुद्धा चालणार आहे. तुमचं जे ब्लाऊज पीस असतं किंवा पूजेचं नवीन एखादं कापड असेल लाल रंगाचं, ते थोडंसं कट करून तुम्ही त्यावरती ठेवू शकता. आता हे जे कमळाचं बी आहे तर ते तुम्हाला त्या लाल रंगाच्या कपड्यावरती ठेवायचं आहे. सोबतच आपल्याला अजून 2 वस्तू त्यामध्ये ठेवायच्या आहेत. त्यात तुळशीची वाळलेली काडी आणि आपल्याला ह्या कमळाच्या बी सोबत ठेवायचे आहे.
तुळस जी आहे तर ती देवी लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं. भगवान श्री हरी विष्णूंना देखील तुळस ही अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे तुळशीची ही सुकलेली काडी आपल्याला त्यासोबत ठेवायची आहे. सोबतच 7 अख्खे काळे मिरे जे आपण स्वयंपाकघरामध्ये वापरतो. मसाल्याच्या डब्यामध्ये मिरे असतातच. त्यातले 7 अख्खे मिरे आपल्याला त्यामध्ये ठेवायचे आहेत. मिरे कशासाठी ठेवायचे? तर मिरे जे आहेत तर ते घरामधील नकारात्मकतेला आपल्या बाहेर काढून टाकतात आणि बाहेरील नकारात्मकतेला घरामध्ये प्रवेश करू देत नाहीत. त्यामुळे 2 वस्तू कमळाच्या बी सोबत आपल्याला कपड्यावरती ठेवायच्या आहेत, ज्यामध्ये 7 काळे मिरे आणि तुळशीची सुकलेली काडी. आता या सर्व वस्तूवरती तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, अक्षदा, फूल व्हायचं आहे, धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे आणि या सर्व वस्तूंना आपण अभिमंत्रित करायचं आहे. तर ही जी प्लेट आपण घेतलेली आहे तर ती तुम्हाला उजव्या हातामध्ये पकडायची आहे. त्यावरती आपण हे सर्व साहित्य ठेवलेलं आहे. ती उजव्या हातामध्ये पकडल्यानंतर तुम्हाला 108 वेळा गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला 1 वेळा विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे. बघा, विष्णू सहस्त्रनामाचं पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही कनकधारा स्तोत्राचं पठण देखील करू शकता किंवा तुम्ही श्री सूक्तमचं पठण देखील करू शकता किंवा तुम्ही या सेवा श्रवण करत केल्या तरी सुद्धा चालतील. दोन्हीपैकी कोणतीही एक सेवा आपल्याला ह्या सर्व वस्तूंवरती करायची आहे. गायत्री मंत्रासोबतच तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम किंवा कनकधारा स्तोत्र किंवा श्रीसूक्तम ही सेवा केल्यानंतर ह्या ज्या वस्तू आहेत त्या सर्व अभिमंत्रित होतील. त्यानंतर तुम्हाला देवघरासमोर बसूनच देवी लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती असेल तिथे ह्या सर्व वस्तू ज्या आहेत त्या ठेवून द्यायच्या आहेत. आता देवघरामध्ये दिवसभर ही वस्तू ठेवल्यानंतर देवघरातील दिवा जो आहे तो अखंड सुरू राहील याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. होऊ शकतो एखाद्या वेळेस वाऱ्याने वगैरे दिवा जो आहे तर तो विझला तर मनामध्ये कोणतीही शंका न घेता पुन्हा तो प्रज्वलित करायचा आहे. अशा प्रकारे दिवसभर म्हणजे सायंकाळी लक्ष्मी येण्याची जी वेळ आहे तेव्हापर्यंत तुम्हाला ही जी वस्तू आहे तर ती लक्ष्मी समोरच ठेवायची आहे. त्यानंतर दिवे लागणीला आपण ज्या वेळेस सर्व वस्तूंना धूप दीप ओवाळायचं आहे त्यानंतर त्या कपड्यामध्ये आपण ह्या सर्व वस्तू ठेवलेल्या आहेत त्याची एक पोटली आपल्याला तयार करायची आहे आणि ही जी पोटली आहे तर ती आपल्याला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर बांधायची आहे. आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूने पोटली बांधायची. घरामध्ये आर्थिक स्थैर्य राहावं, देवी लक्ष्मीची कृपा आपल्या घरावरती राहावी म्हणून देवी लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या ज्या वस्तू आहेत तर त्या भगवान श्री हरी विष्णूंना देखील प्रिय असतात. त्यामध्ये आपण कमळाचं बी ठेवलेलं आहे. त्याला आपण कमळ बीज देखील म्हणतो. तर ह्या कमळाचं बी जे आहे तर ते साक्षात देवी लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं. त्यामुळे या बीजसोबत आपण तुळशीची सुकलेली काडी जी आहे तर ती ठेवलेली आहे, जे लक्ष्मी मातेचं स्वरूप आहे आणि यासोबतच 7 अख्खे मिरे ठेवलेले आहेत, जे घरामध्ये सुख समृद्धी आणतात आणि नकारात्मकतेला देखील नष्ट करतात. घरामध्ये कोणतीही नकारात्मकता, वाईट बाधा, वाईट शक्तीला प्रवेश होऊ देत नाहीत. या तिन्ही वस्तू आपण मुख्य दरवाजावरती बांधल्यानंतर पैशाचा जो ओघ आहे तो आपल्या घरामध्ये वाढतो. वर्षभर आपल्या घरामध्ये कधीही पैशाची कमतरता भासत नाही. एवढा हा प्रभावी उपाय आहे. नक्कीच करून बघा. यासोबतच जर तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी तुम्हाला ही पोटली बांधायची असेल तर पोटली अशाच प्रकारे अभिमंत्रित करून तुम्ही जिथे कुठे व्यवसाय करता त्या ठिकाणी तुम्हाला या प्रकारे ही जी पोटली आहे तर ती बांधायची आहे. घरामध्ये बांधायची असेल तर घरामध्ये वेगळी आणि व्यवसायाच्या आणि नोकरीच्या ठिकाणी बांधायची असेल तर तिथे वेगळी तुम्हाला पोटली तयार करून वेगळं बीज खरेदी करून आणावं लागेल. तर ही जी वस्तू आहे ती तुम्हाला गुढीपाडव्याच्या अगोदर जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेस ही वस्तू जी आहे ती तुम्ही खरेदी करून आणायची आहे. कोणत्याही फुलाच्या दुकानामध्ये किंवा नर्सरीमध्ये तुम्हाला ही जी वस्तू आहे ती सहज मिळून जाईल. आपल्या घरातील लक्ष्मी जी आहे तर ती स्थिर राहावी, अखंड राहावी यासाठी गुढीपाडव्यासारख्या शुभ मुहूर्तावरती हा उपाय आपल्याला करायचा आहे. सोन्यापेक्षाही मौल्यवान अशी ही वस्तू घरामध्ये खरेदी करून आणल्याने देवी लक्ष्मी तर प्रसन्न होतेच, याशिवाय भगवान श्रीहरी विष्णूंचे आशीर्वाद देखील आपल्या घरावरती राहतात. आता गुढीपाडव्याच्या दिवशी काय खरेदी करू नये हे देखील थोडक्यात जाणून घेऊयात. तर गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला प्लास्टिकच्या वस्तू, लोखंडाच्या वस्तू अजिबात खरेदी करायच्या नाहीत. त्यासोबतच काचेची भांडी सुद्धा खरेदी करायची नाहीत. या शुभ दिवशी तुम्हाला चाकू, कात्री, सुरी, सुई,
टोकदार वस्तू, धारदार वस्तू अजिबात खरेदी करायच्या नाही. त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या दिवशी भलेही कोणतीही वस्तू खरेदी करणं नाही झालं, तरी तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी आपण नवीन कपडे खरेदी करणार असाल, तर त्यामध्ये आपण काळ्या रंगाचे कपडे अजिबात खरेदी करायचे नाहीत. भलेही तुम्हाला काळ्या रंगाचे कपडे खरेदी करायचे असतील, तर ते तुम्ही पाडव्याच्या अगोदर खरेदी करू शकता. मात्र गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती काळ्या रंगाचे कपडे चुकूनही खरेदी करू नका. कारण हा खूप शुभ मुहूर्त आहे, एक चांगला सण आहे. लक्ष्मीच्या आगमनाचा दिवस आहे. काळा रंग खरेदी करणे म्हणजे थोडक्यात निषेध या अर्थाने आपण त्याला म्हणतो. त्यामुळे काळा रंग हा अजिबात या दिवशी खरेदी करायचा नाही. आणि सोनं चांदी खरेदी करणं शक्य नाही झालं, तरी कमळाचं बी खरेदी करून त्यावरती तुम्ही सेवा केली, तर नक्कीच घरामध्ये लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग हे खुले होतील. या व्यतिरिक्त तुम्ही धणे, त्याचबरोबर पिवळ्या रंगाच्या कवड्या असतील, श्रीयंत्र, लक्ष्मीची पावलं यासारख्या वस्तू देखील खरेदी करून आणू शकता. गुढीपाडवा हा 3.5 शुभ मुहूर्तापैकी एक आहे. त्यामुळे सोनं चांदी खरेदी करणं शक्य नाही झालं, तरी सोन्या चांदीपेक्षाही मौल्यवान अशी ₹5 वस्तू तुम्ही नक्की खरेदी करून आणा. आणि अतिशय छोट्याशा माहितीसह आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल, तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.